29 मे 2026 रोजी सुप्रीम कोर्टाचा टीईटी बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे। यामध्ये 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। परंतु या व्हिडिओमध्ये आपण जे शिक्षक टीईटी नाही आहेत 2009 पूर्वी नियुक्त शिक्षकांबाबत काय आणि ज्यांचे 5 वर्ष सेवेमध्ये कायम राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सूट मिळाली आहे का टीईटी मधून, आणि टीईटी मधून सर्वांना सूट मिळाली आहे का याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। टीईटी बाबत 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने टीईटी अनिवार्य केली। 14 मे 2026 रोजी शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली। मग 29 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार शिक्षकांना 1 वर्षाची मुदतवाढ टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आलेली आहे। परंतु या पूर्वीची मुदतवाढ 31 ऑगस्ट 2027 अशी होती, ती वाढून 29 मे 2026 च्या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 2028 करण्यात आलेली आहे। मुदतवाढ 1 वर्षानं वाढवण्यात आलेली असली तरी पण प्राथमिक शिक्षक जे आहेत 1 ते 8 ला शिकवणारे त्यांना टीईटी पास करणे बंधनकारक राहणार आहे, असे सुद्धा सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे। एकंदरीत जे शिक्षक आजपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी 1 वर्षाची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यांनी या मुदतीमध्ये ही परीक्षा पास करणे अनिवार्य आहे। आता या ठिकाणी मुद्दा असा आहे की 2009 पूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत प्राथमिक शिक्षक त्यांना या निर्णयामधून सूट देण्यात आलेली आहे का, टीईटी उत्तीर्ण त्यांना करायची आहे की नाही, तर 2009 पूर्वी नियुक्त शिक्षकांना सुद्धा टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य म्हटलेले आहे। त्यांच्या बाबत कुठलीही सूट या ठिकाणी दिलेली नाही आहे। सूट कोणाला मिळालेली आहे याबाबत सुद्धा आपण माहिती घेऊ। ज्या शिक्षकांची 5 वर्ष सेवा राहिलेली आहे अशा शिक्षकांना टीईटी मधून सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांची 5 वर्ष सेवा आहे त्यांना रिटायरमेंट पर्यंत सूट देऊन आता त्यांना टीईटी पास करण्याची आवश्यकता नाही आहे, असं सुप्रीम कोर्टाने 29 मे च्या निर्णयामध्ये म्हटलेले आहे। एकंदरीत 29 मे 2026 च्या निर्णयानुसार तात्पुरता दिलासा शिक्षकांना मिळाला असला तरी पूर्णपणे सूट मिळाली असं आपल्याला म्हणता येणार नाही, आणि सूट आपल्याला मिळाली सुद्धा नाही। कालच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत असतील की सर्वांना टीईटी मधून सूट मिळालेली आहे। तर तुम्ही लक्षात घ्या की 1 वर्षाची आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु कोणत्याच शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांना यामधून सूट दिलेली नाही आहे। अल्पसंख्याक शाळेवरील शिक्षकांसाठी प्राथमिक जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी हे आहे की या 29 मे च्या निर्णयानुसार त्यांच्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। त्यांना सध्या टीईटी बंधनकारक करण्यात आलेली नाही आहे, त्याबाबत वेगळा निर्णय होण्याची शक्यता आहे। परंतु 29 मे च्या निर्णयानुसार त्यांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे असे म्हटलेले नाहीये, म्हणजे त्यांना टीईटी अनिवार्य सध्या करण्यात आलेली नाहीये। या व्हिडिओमध्ये आपल्याला असं सांगता येईल की प्राथमिक माध्यमिक शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टीईटी सीटीईटी पास करणे आवश्यक असणार आहे। सोबतच तुम्हाला शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे। सोबतच तुम्हाला तुमची सेवा टिकून ठेवण्यासाठी सुद्धा टीईटी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। 1 वर्षाचा दिलासा आपल्याला मिळालेला असला तरी तुम्ही प्रत्येक परीक्षेला अप्लाय करा, प्रत्येक परीक्षा द्या, कारण की सध्या तरी आपल्याला टीईटी सीटीईटी या परीक्षांमधून पूर्णपणे सूट मिळालेली नाहीये। 29 मे च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबतचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।